शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। दुचाकीला पिकअप टेम्पोची धडक बसल्यामुळे दुचाकीवरील महिला गंभीर जखमी, त्यांचे पती किरकोळ जखमी झाली आहेत। आज सायंकाळी 6:30च्या सुमारास किनी टोल नाक्याजवळ कराडकडून कोल्हापूरकडे जाणारा पिकअप टेम्पो चालक सिद्धप्पा तिप्पणा माळी यांनी KA 22D6762 टेम्प गोकाककडून कराडकडे भाजीपाला पोच करून कोल्हापूरकडे जातेवेळी कोल्हापूरच्या दिशेला जाणारी इलेक्ट्रिक दुचाकी MH09W5376 वरती शिरोलीचे रहिवाशी पती पत्नी जात होते। त्यावेळी टेम्पो चालकाने त्या दुचाकीला जोरात धडक दिल्यामुळे ते खाली कोसळले व त्या दुचाकीला 500 मीटर फरकत टेम्पो खाली घेऊन गेला। यावेळी दुचाकीचा चक्काचूर झाला होता। या अपघातामुळे महिला गंभीर जखमी झाली आहे व त्यांच्या पतीसुद्धा जखमी झाल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनास्थळी पेटवडगावचे पोलीस निरीक्षक प्रशांत पातरे, काकासू स्वामी, फौजदार राजकुमार साळोखे यांनी पाहणी करण्यासाठी उपस्थित होते। पाहणी करून क्रेनच्या साह्याने टेम्पोला बाजूला केले व त्याखाली असलेल्या दुचाकीला बाहेर काढून पोलीस स्थानकात घेऊन गेले। यावेळी भरपूर गर्दी झाली होती व वाहतूक कोंडी झाली होती। या घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे। शिवा न्यूजसाठी शिवानंद वसेदार। चॅनेल लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा।